नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अहमदाबाद आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट विषय आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आपण फायनल अकाउंट बघतोय. तो फायनल अकाउंट आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी बऱ्याचदा बघायला भेटलेला आहे. फक्त या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं बॅलन्स शीटचं फॉर्मॅट कशा पद्धतीनं आहे. तर बॅलन्स शीटचं फॉर्मॅट पहिल्यांदा शेअर्स कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, लायबिलिटी साईड सांगतोय. शेअर्स कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, पुन्हा सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन, पुन्हा करंट लायबिलिटी आणि पुन्हा प्रोव्हिजन. हे लायबिलिटी साईड. असेट साईडचं पहिल्यांदा फिक्स असेट, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर करंट असेट, त्याच्यानंतर ॲडव्हान्स साईड्स आणि त्याच्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस असं. तर ठीक आहे, हे फॉर्मॅट आहे. या ठिकाणी आपण काढतोय ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये या ठिकाणी कोणकोणते आयटम्स येतात. तर ते आयटम्स जनरल रिझर्व्हवर राईट ऑफ केलेले, त्यानंतर डिव्हिडंड जर पेड असेल किंवा कुठलंही इंटेरियम डिव्हिडंड असेल, प्रोव्हिजन असेल डिव्हिडंडचं, तर या ठिकाणी ते आयटम्स या ठिकाणी येतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण 3 प्रॉब्लेम बघितले. चौथा प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय. तो स्क्रीनवर दिसलेला प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हा प्रॉब्लेम दिला चाणक्य प्रोडक्ट कंपनी लिमिटेडचा. तो प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढू आपण. तुम्ही एक्झाममध्ये व्यवस्थितरित्या सोडवता आहे. इन द बुक ऑफ चाणक्य प्रोडक्ट कंपनी लिमिटेड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. ठीक आहे, बीएस साइड, सीआर साइड, पर्टिक्युलर रुपीज या पद्धतीने सर्व गोष्टी या ठिकाणी करतात. फक्त आपल्याला या ठिकाणी बोर्डमध्ये जागा नाही, बोर्ड थोडासा लहान आहे, त्यामुळे या ठिकाणी मी हे करतोय. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढलं. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट काढू. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट या पद्धतीने आहे. आणि त्यानंतर बॅलन्स शीट हे या पद्धतीने आपण काढतोय. बॅलन्स शीट ॲज ऑन डेट ऑफ 31 मार्च 2014. लायबिलिटी असेट्स, लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज या पद्धतीने आहे. मग आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी ओपनिंग स्टॉक दिला आहे. ओपनिंग स्टॉक किती दिला आहे तर 1,34,200. मग तो ओपनिंग स्टॉक कुठे येतो. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक 1,34,200. ठीक आहे, त्यानंतर दिलं जनरल रिझर्व्ह कुठे येतं तर लायबिलिटी साईडला येत असताना पहिल्यांदा येईल शेअर्स कॅपिटल, त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस या हेड खाली जनरल रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये जनरल रिझर्व्ह किती दिले 60,000. हे 60,000 हे इनर कॉलमला लिहा जेणेकरून त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग या ठिकाणी आपली फिक्स्ड असेट आहे. मग फिक्स्ड असेट्स मध्ये
लँड अँड बिल्डिंग तुमचे अमाऊंट किती दिले तर अमाऊंट 3,60,000 हे 3,60,000 हे दिलेल्या त्यानंतर तुम्हाला दिलं आहे प्लांट अँड मशनरी किती दिलं आहे तर 2,22,400 इनर कॉलमला लिहितोय कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर फर्निचर आहे फर्निचर अँड फिक्चर 1,14,600 1,14,600. त्यानंतर दिलं आहे ऑफिस इक्विपमेंट इन्क्लूड कम्प्युटर्स आपण ऑफिस इक्विपमेंट कम्प्युटर्स या पद्धतीने लिहू. ते किती आहेत 2,48,750 2,48,750. त्यानंतर फिक्स्ड असेट्स जवळजवळ संपलेले आहे. फिक्स्ड असेट्स संपले. इन्व्हेस्टमेंट आपल्यापाशी नाही आहे. इन्व्हेस्टमेंट तुम्ही हे हेड देऊ शकता आणि पुढं डॅश करा किंवा नील करा. मी जागा नसल्यामुळे करत नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा करंट असेट्स हे येतं. करंट असेट्स मध्ये आपल्याला सन्ड्री डेटर्स दिलं आहे. सन्ड्री डेटर्स या ठिकाणी आपल्याला दिलं आहे किती 1,46,000 ठीक आहे 1,46,000. त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठे येतात P&L अकाउंट डेबिट साईड मग टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती दिलं आहे 4,200. त्यानंतर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स या ठिकाणी दिलं आहे म्हणजेच RDD दिली किती 1,500. आता हे CR बॅलन्स आहे. मग CR साईडला यायला पाहिजे P&L अकाउंटच्या. पण या ठिकाणी नवीन कोणते RDD क्रिएट होत असेल तर त्याच्यामधून ती लेस होते. म्हणून P&L अकाउंटच्या डेबिट साईडला मी RDD हे लिहितोय. याच्यातून लेस करतोय ओल्ड RDD किती 1,500 आणि आउटरला मग रक्कम मायनस करून जाईल. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स विथ ICICI बँक तुमची करंट असेट्स आहे. मग बॅलन्स ICICI बँक किती आहे 1,46,000. एक मिनिट. ICICI बँक 1,14,300 त्यानंतर तुम्हाला दिलं आहे मटेरियल परचेस टू कुठे जाईल ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड किती 6,70,500 या पद्धतीनं जाईल. त्याच्यानंतर लेबर कुठे जातं ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. मग याने टू लेबर चार्जेस किती 1,07,500 त्याच्यानंतर
त्याच्यानंतर तुम्हाला दिलं आहे सन्ड्री चार्जेस हे कुठं जाईल P&L अकाउंट डेबिट साईड मग टू सन्ड्री चार्जेस किती आहे ते बघा 1650 ते 1650 या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला दिलं आहे काय डिस्काउंट रिसिव्ड इट्स मीन्स इन्कम ते इन्कम साइड आहे किती आहे डिस्काउंट रिसिव्ड 850 ठीक आहे त्यानंतर दिलं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन अँड ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा खर्च आहे जो की सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनवरचा आहे मग तो कुठे P&L अकाउंट डेबिट साईड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन किती 56,300 हे 56,300 तुम्ही लिहिताय त्यानंतर दिलंय तुम्हाला सेल्स कुठे येतं ट्रेडिंग अकाउंट CR साइड सेल्स दिलाय तुम्हाला 9,80,500 हे 9,80,500 त्यानंतर तुम्हाला दिलंय शेअर्स कॅपिटल या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहायचं 10,000 shares of ₹100 ₹90 per shares called up and total या ठिकाणी 9 लाख या ठिकाणी तुम्ही लिहिताय ठीक आहे त्यानंतर तुम्हाला दिलंय रेट्स अँड टॅक्सेस कुठे येतं तर P&L अकाउंट डेबिट साईड या ठिकाणी मग तुम्ही लिहिता रेट्स अँड टॅक्सेस किती 8,200 त्यानंतर कम्प्युटर स्टेशनरी तुमचा खर्चच आहे ते लिहिली टू कम्प्युटर स्टेशनरी किती लिहिलं 7,200 त्यानंतर दिलेलं आहे सन्ड्री क्रेडिटार्स आता या ठिकाणी हे कसे पडतात तर पहिल्यांदा शेअर्स कॅपिटल पुन्हा रिझर्व्ह पुन्हा सेक्युअर्ड लोन अनसेक्युअर्ड लोन आणि पुन्हा करंट लायबिलिटी मग करंट लायबिलिटी आपण या ठिकाणी लिहू करंट लायबिलिटी मध्ये सन्ड्री क्रेडिटार्स आता सन्ड्री क्रेडिटार्स किती आहे 1,14,800 त्यानंतर आपल्याला दिलंय प्रीपेड टॅक्स आता हे तुमचं असेट्स आहे करंट असेट्स आहे मग या ठिकाणी लिहा प्रीपेड टॅक्स किती दिलाय 750 हे 750 या ठिकाणी तुम्ही लिहिता त्यानंतर तुम्हाला दिलाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट लायबिलिटी आहे किती 3,250 त्यानंतर तुम्हाला दिलाय डिप्रिसिएशन रिझर्व आता हे डिप्रिसिएशन रिझर्व साधारणतः P&L अकाउंटच्या डेबिट साईडला येतं सॉरी लायबिलिटी साईडला येतं मग ते लायबिलिटी साईडला येत असताना डिप्रिसिएशन रिझर्व अँड सरप्लस या ठिकाणी तुम्ही डिप्रिसिएशन रिझर्व घ्याल पण हे डिप्रिसिएशन आता या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिसतंय डिप्रिसिएशन आकारलंय आणि ते डिप्रिसिएशन कुठून
मायनस होतोय तर डिप्रिशिएशन रिझर्व मधून येतं, म्हणून डिप्रिशिएशन रिझर्व हे आयटम थोडासा बाजूला ठेवायचं आहे. त्याचं बॅलन्स किती आहे बघायचं आहे. त्याचं बॅलन्स 27,600 रुपये. ठीक आहे, थोडंसं बाजूला ठेवा, मी सांगतो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनचं बॅलन्स दिलं आहे 54,500. हे ॲडमिन बॅलन्स लिहा. बाय बॅलन्स 54,500. हे 54,500 या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला अनसेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन तर नाही आहे, अनसेक्युअर्ड लोन. अनसेक्युअर्ड लोन आपल्याला दिलं आहे या ठिकाणी 1,67,000. 1,67,000 हे या ठिकाणी लिहून टाकलं लायबिलिटी साईड. त्याच्यानंतर इंटेरियम डिव्हिडंड दिला. इंटेरियम डिव्हिडंड कुठे होतं? P&L अकाउंट, P&L अप्रोप्रिएशन अकाउंटला. इंटेरियम डिव्हिडंड किती आहे? आता या ठिकाणी इंटेरियम डिव्हिडंड ना, इंटेरियम डिव्हिडंड 45,000. त्यानंतर आहे ऑफिस सॅलरी. ऑफिस सॅलरी कुठे? डेबिट साईड. किती? 60,000 दिली. त्यानंतर आहे डिप्रिशिएशन टू डिप्रिशिएशन 6,650 या पद्धतीने आहे. ठीक आहे, इतके आयटम्स आहेत. ते आयटम्स आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर केले. ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघू. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती दिला? 4,200. हे 4,200 या ठिकाणी राईट ऑफ करायचं आहे, म्हणजे कमी करायचं आहे तेवढा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे आपण डायरेक्ट P&L अकाउंटलाच घेतलं होतं. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस या ठिकाणी मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये येतं. त्यावेळेस त्या ठिकाणावरती आपण राईट ऑफ करतोय, कमी करतोय, आणि ते कुठं येतं? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला या पद्धतीनं. त्यानंतर अँड 1,000 फॉर बॅड डेब्ट्स. 1,000 बॅड डेब्ट्स. कीप टू रिझर्व फॉर बॅड डेब्ट्स ऑन 5% या ठिकाणी न्यू बॅड डेब्ट्स आहे 5%. आणि RDD आपल्याला 1,000 बॅड डेब्ट्स आहे आणि 5% RDD सांगितलेला आहे आपल्याला. 5% RDD. मग 1,000 बॅड डेब्ट्स आणि 5% RDD. आता हे RDD सर्वात शेवटी या ठिकाणी काढलं जातं. मग या ठिकाणी तुम्हाला सन्डे डेटर्स दिलं आहे. किती? सुरुवातीला सन्डे डेटर्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे 1,46,000. 1,46,000तून 1,000 मायनस करा. 1,000 मायनस केल्याच्यानंतर पुन्हा 1,46,000 सन्डे डेटर्स आहे. त्याच्यातून 1,000 हे बॅड डेब्ट्स मी वजा करतोय.
1,45,000 आहे. 1,45,000 55% RDD आहे. RDD मग 5% किती तर 7,250 7,250 हे 7,250 या ठिकाणी लिहा आणि 7,250 मायनस करून आपल्याला अमाऊंट लिहायचं आहे. तर ही अमाऊंट येईल 37,000 हा 1,37,750 1,37,750 हे या ठिकाणी सेंटीमीटर्सची अमाऊंट 1,37,750 1,37,750 आउटरला जाईल. आता त्याचा सेकंड इफेक्ट या ठिकाणी बॅड डेट्स आहे 2 बॅड डेट्स किती या ठिकाणी 1,000 या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर RDD किती आले 7,250 ना हा 7,250 त्याच्यातून मायनस करा 1,500 मायनस केल्याच्या नंतर आपल्याला अमाऊंट मिळेल अमाऊंट मिळेल 5,750 हे 5,750 इथं अगोदरचे बॅडेट्स कुठं आहे 1,000 हा 1 मिनिट ओल्ड बॅडेट्स 1850 एक मिनिट एक पद राहिलं होतं बहुतेक बॅडेट्स हे जुनी 1800चं पद आपण नाही घेतलं मग त्या ठिकाणी ओल्ड बॅडेट्स 1800 आहे टोटल करून तुम्ही 2800 देखील या ठिकाणी आउटरला घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन 10% रिमेन टू आउटस्टँडिंग. इंटरेस्ट ऑन लोन आता लोन घेतलं आहे लोनवरचं या ठिकाणी इंटरेस्ट आहे ते आउटस्टँडिंग आहे. मग लोन किती आहे अनसेक्युअर्डचं 1,67,000 1,67,000च्या 10% काढायचं आपल्याला 1,67,000 त्याला आउटस्टँडिंग मी ॲड करतोय किती 10% किती 16,700 तर आउटरला काय जाईल तर आउटरला 1,83,700 1,83,700 हे आपल्याला जाईल 1,83,700. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलं आउटस्टँडिंग आहे. मग हे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागेल. ते आउटस्टँडिंग इंटरेस्ट कुठं येईल त्याचं सेकंड इफेक्ट तर याच्यामध्ये ॲड झालं आणि पुन्हा आउटस्टँडिंग इंटरेस्ट P&L अमाउंट डेबिट साइड टू या ठिकाणी लिहितोय आउटस्टँडिंग इंटरेस्ट 16,000 किती 16,700. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलाय तुम्हाला 2,30,000 बाय क्लोजिंग स्टॉक 2,30,000 हे 2,30,000 या ठिकाणी सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक असेट्स मध्ये करंट असेट्स मध्ये 2,30,000. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझर्व फॉर डिप्रिशिएशन इन्क्लूड आता या ठिकाणी मी थोडंसं बाजूला ठेवा म्हणलं होतं डिप्रिशिएशन
डिप्रिशिएशन रिझर्वमध्येच इन्क्ल्यूड आहे म्हणतं या ठिकाणी. रिझर्व फॉर डिप्रिशिएशन इन्क्लूड्स प्रोव्हिजन टू डेट इन रिस्पेक्ट ऑफ लँड अँड बिल्डिंग 10,000. लँड अँड बिल्डिंगवर किती डिप्रिशिएशन 10,000. 1,36 म्हणून मायनस करा 1,26,000 आउटरला राहते. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीवर किती 14,000 म्हटलंय. बीईपी हे 14,000 मायनस करा. 14,000 मायनस केल्याच्या नंतर तुमचं आउटरला रक्कम जाईल 2,08,400. 2,08,400. 2,08,400. ठीक आहे. त्यानंतर डिप्रिशिएशन म्हटलं फर्निचरवर डीईपी फर्निचरवर किती 3,500. 3,500 हे 3,500 लेस करा. फर्निचरवर लेस केल्याच्यानंतर तुमचं आउटरला जाईल बॅलन्स फर्निचरचं 1,11,100. 1,11,100. ठीक आहे. हे या पद्धतीने जाईल. आता या तिघांची टोटल लँड अँड बिल्डिंगवर 10,000, प्लांट अँड मशिनरीवर 14,000 आणि डिप्रिशिएशनवर 3,500 असं टोटल किती होईल 27,500. आता डिप्रिशिएशन रिझर्व आपण या ठिकाणी रिझर्व अँड सरप्लसमध्ये जर घेतलं असतं 27,500 त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे म्हटलंय हे डिप्रिशिएशन. हे डिप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे झाला असता या डिप्रिशिएशन रिझर्व मधून ते मायनस झाला असता. ठीक आहे. डिप्रिशिएशन रिझर्व मध्ये आणि डिप्रिशिएशन रिझर्व या ठिकाणी नील झाला असता म्हणून ते पद या ठिकाणी मी न घेता हे डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला सोडवायचं आहे तर डिप्रिशिएशन रिझर्व या ठिकाणी घ्या. इथून हे डिप्रिशिएशन आपण आकारलेलं आहे ते डिप्रिशिएशन या ठिकाणी मायनस करा. तुमचं या ठिकाणी डिप्रिशिएशन रिझर्व नील. ठीक आहे. त्यानंतर ऑफिस इक्विपमेंट इन्क्लूड कम्प्युटर्स वेअर परचेस at the end of the year they were no necessary to charge depreciation during the year. म्हणजे ते ऑफिस इक्विपमेंट कम्प्युटर्स वगैरे आहेत त्याच्यावर डिप्रिशिएशन चार्ज वगैरे केलेलं नाही आहे सांगितलं. You are required to prepare final account of the company after taking above information include consideration and on the basis that the directors to make the following provision and reserves. आता डिक्लेअर केला या ठिकाणी फायनल डिव्हिडंड 10% डिव्हिडंड डिक्लेअर केला. तो 10% डिव्हिडंड आपण कशात करतो शेअर्स कॅपिटलवर. शेअर्स कॅपिटलवर 9 लाख आहे. 9 लाखाच्या 10% 90,000 हे काय झालं डिव्हिडंड डिक्लेअर केला. मग प्रपोज्ड डिव्हिडंड किती 90,000. आता ते कुठून या ठिकाणी करतोय मी P&L अकाउंट अप्रोप्रिएशन अकाउंट प्रपोज्ड डिव्हिडंड किती 90,000. हे 90,000 मग त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो करंट लायबिलिटी मध्ये प्रोव्हिजन मध्ये प्रपोज्ड डिव्हिडंड किती 90,000. हे 90,000 या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर सांगितलं प्रोव्हिजन फॉर टॅक्स. आता टॅक्सचं प्रोव्हिजन करायचं आपल्याला. ते टॅक्सचं प्रोव्हिजन कुठून करतो P&L अकाउंट मधून. मग तो टॅक्स प्रोव्हिजन किती 10,000. याचा सेकंड इफेक्ट कुठं P&L अकाउंट लायबिलिटी साइड प्रोव्हिजन मध्ये करंट लायबिलिटी मध्ये प्रोव्हिजन एक हेड पडतं त्याच्यामध्ये टॅक्स प्रोव्हिजन 10,000. त्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायचं आहे. कुठून करतोय अप्रोप्रिएशन अकाउंट मधून. मग ट्रान्सफर टू
जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायचं आहे तर ते किती 10,000 आणि या जनरल रिझर्वमध्ये ॲड होईल टू न्यू जनरल रिझर्व 10,000 असं टोटल आउटरला किती जाईल 70,000 जनरल रिझर्व. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. बघा रे आता आपण ओपनिंग स्टॉक माहिती आहे ट्रेडिंग अकाउंट राहतं, परचेस ट्रेडिंग अकाउंट, लेबर चार्जेस ट्रेडिंग अकाउंट, सेल्स कॅटेगरी क्लोजिंग स्टॉक कॅटेगरी. टॅक्स प्रोव्हिजन आपल्याला सांगितलं डायरेक्टर केलं 10,000 रुपये. ते टॅक्स प्रोव्हिजन कुठून करतो पीएनएल अकाउंट म्हणून या ठिकाणी इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट या ठिकाणी प्रोव्हिजन मध्ये लायबिलिटी साइडला प्रोव्हिजन हेड आहे त्या प्रोव्हिजन मध्ये टॅक्स प्रोव्हिजन 10,000. त्यानंतर इंटरेस्ट आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट या ठिकाणी किती 10%. मग अनसेक्युअर्ड लोन होता आपल्यापाशी 1,67,000 त्याचा 10% आउटस्टँडिंग आहे 16,700 आलं. त्याचं टोटल झालं आउटरला 1,83,700 1,83,700 आणि या ठिकाणी त्याचा सेकंड इफेक्ट कुठं पीएनएल अकाउंट डेबिट साइड आउटस्टँडिंग इंटरेस्ट या पद्धतीनं. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठे येतं तर असेट साइडला मिसलेनियस एक्सपेन्सेस मध्ये येतं. मिसलेनियस एक्सपेन्सेस मध्ये येतं त्या ठिकाणी ते राईट ऑफ केलं मग त्या ठिकाणी काहीच राहिलेलं नाही. ते कुठं आलं पीएनएल अकाउंटच्या डेबिट साइडला या ठिकाणी 4,200 आरडीडी 7,250 हे आकारलेलं आहे आपण 5%. बॅड डेट्स आकारलं होतं 1,000 रुपये म्हणजे टोटल बॅड डेट्स आपले होते सॉरी डेटास 1,46,000 बॅड डेट्स 1,000 आकारलं. त्याच्यात पुन्हा आरडीडी 7,250 असा आउटरला 1,37,750 आलं. मग याचा सेकंड इफेक्ट हे बॅड डेट्स न्यू बॅड डेट्स या ठिकाणी 1,000 लिहिलं. ओल्ड बॅड डेट्स 1,800 होतं. आता ओल्ड आरडीडी 1,500 लिहिलं त्याच्यातून ते मायनस होतोय मग कारण ते सीआर बॅलन्स होतं. आरडीडी या ठिकाणी 7,250 आउटरला 5,750 या पद्धतीनं आलेला आहे. त्यानंतर सर्व्हिस चार्जेस पीएनएल अकाउंट येतं, सेलिंग डिस्ट्रीब्युशन एलसीडी येतं, डेट अँड टॅक्सेस पीएनएल अकाउंटला येतं, कॉम्प्युटर स्टेशनरी पीएनएल अकाउंट, ऑफिस सॅलरी या ठिकाणी येतं, डिप्रिशिएशन या ठिकाणी दिलं आहे. आता डिप्रिशिएशन इन्क्लूड सांगितलं होतं त्याच्या रिझर्व मध्ये एक डिप्रिशिएशन स्पेशल आहे. ते डिप्रिशिएशन या ठिकाणी पीएनएल अकाउंटलाच आलेलं आहे. ठीक आहे हे तर झालं. त्यानंतर इंटेरिम डिव्हिडंड मी सांगितलं डिव्हिडंड असो किंवा ट्रान्सफर असो ते दोन्ही कुठून येतं पीएनएल अप्रोप्रिएशन अकाउंटला. या ठिकाणी प्रपोजल डिव्हिडंड 10% डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे डायरेक्टरनी तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रोव्हिजन मध्ये ट्रान्सफर टू जनरल रिझर्वला ट्रान्सफर केले कुठून या ठिकाणी अप्रोप्रिएशन अकाउंट म्हणून या ठिकाणी ऍड केले या पद्धतीनं. ठीक आहे या पद्धतीनं हे आहे. मग आपण खाते क्लोज करतोय ते खाते क्लोज करत असताना तुमचं ट्रेडिंग अकाउंट क्लोज होईल 12ला 10,500 हे 12ला 10,500 तुमचं ग्रॉस प्रॉफिट मिळतं. ग्रॉस प्रॉफिट मिळतंय 2,98,300 2,98,300 हे 2,98,300 पीएनएल अकाउंटला ट्रान्सफर करा. ग्रॉस प्रॉफिट 2,98,300. आता हे या ठिकाणी ऍड केल्याच्या नंतर तुमचं 2,99,150 2,99,150 नेट प्रॉफिट मिळतं. नेट प्रॉफिट मिळते तुम्हाला ते अप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. 1,19,700 1,19,700 मग ते नेट प्रॉफिट या ठिकाणी ट्रान्सफर करता तुम्ही 1,19,700 आणि याचा टोटल होतं मग
अप्रोप्रिएशन अकाउंटचं 1,74,200, 1,74,200, 1,74,200. मग तुम्हाला या ठिकाणी मिळतं नेट प्रॉफिट अप्रोप्रिएशन अकाउंटचं किंवा बॅलन्स मिळतं 29,200. हे 29,200 या ठिकाणी रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये घेतात. आता या ठिकाणी जागा नाही म्हणून मी या ठिकाणी लिहितोय P&L अप्रोप्रिएशन अकाउंट 29,200. आता 29,200 मग हे या ठिकाणी तुमचं टॅली होत आहे. बॅलन्स शीट 14,950, 14,950 तुमची बॅलन्स शीट टॅली होते 14,950 रुपये. ठीक आहे. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. काही अडचणी असतील ते विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.